सूरज ढलता है चांद के लिए, सूरज ढलता है चांद के लिए, तेजस जीता है रेणुका के लिए. ओहो, अच्छा ये काय असं सडनली तर काय असं थॉट नव्हता, पण जस्ट बाय वॅकेशनसाठी गेलो होतो म्हणून आम्ही एक जस्ट म्हटलं की मीटअप करूया. आणि फर्स्ट मीटअप आम्ही मलेशियात केली आणि त्याच्यानंतर आम्ही 2-3 तास होतो तिथे सोबत. आणि त्यात पण आय नोटीस की तेजस हॅव लॉट्स ऑफ पेशन्स, म्हणजे खूप जास्त. कारण आम्हाला तिथे हॉटेल नव्हतं मिळत आणि लाईक आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो ते हॉटेल बंद होतं लिटरली. आणि ते जस्ट न्यू इट बट स्टील लाईक आले आमच्यासोबत आणि एकदम रिलॅक्स, एकदम शांततेत जी पण सिच्युएशन होती ती एकदम व्यवस्थितपणे हँडल केली. आणि दॅट टाइम आय रिअलाइज की हो, तेजस इज परफेक्ट फॉर मी. आणि तिथून हळूहळू मग असं थोडासा कॉन्फिडन्स होत आला. आणि कॉन्फिडन्स माझ्या स्वतःमध्ये मी इतक्या 15 दिवसांनी खूप पाहिला की लाईक मी खूप हळवी आहे, इमोशनल असल्यामुळे मला कधीही कोणी बोललं ना की पटकन रडू यायचं. आणि मी स्वतःमध्ये हा चेंज नोटीस केला आहे तुझ्याशी भेटल्यानंतर की लाईक मी खूप स्ट्रॉंग झाली आहे, मला रडूच येत नाही आहे. म्हणजे सगळे मला म्हणतात की तू जाणार आहे आता, रड. पण मला असं वाटतच नाही की मी कुठे दुसऱ्यांकडे चालले. लाईक म्हणजे ही इज अ सेफ प्लेस, ही इज अ होम फॉर मी, सेफ होम फॉर मी. त्यामुळे ही फिलिंग जस्ट अ स्पेशल. जेव्हा तू भेटली होती पहिल्यांदा KL मध्ये, तर तेव्हा मला वाटलं नव्हतं की तू हो म्हणेल किंवा काही. पण आय मीन ऑल ऑफ सडन तू जेव्हा परत आली पुण्यामध्ये, आईबाबांना भेटली तर तू आईबाबांना खूप आवडली. प्लस जसं तू मला जेव्हा टेक्स्ट केलं की जे पण म्हणजे आपण जे क्वेरीज होते ते पटपट आपण रिझॉल्व केले, अलाइन केलं की भाई काय नॉन नेगोशिएबल्स आहे, काय कुठे कॉम्प्रोमाइज करावं लागेल. तर आय लाईक द पॉईंट दॅट यू व्हेरी क्लिअर इन knowing what you really wanted from your life partner. So that clarity of thought is what attracted me to you. That okay, she has a list and she is actually going by systematically about it. And then somehow I realized that I'm fitting that criteria. And then one thing that I really liked about you was that just mentioned that okay, no matter what we will work it out. And that gave me a lot of confidence to just like take a leap of faith and